मुंबईतील 2 मेट्रो मार्ग आजपासून सेवेत येणार. दहिसर ते मीरा रोड आणि डायमंड गार्डन मंडाले मेट्रोचा आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. मधु घरातल्या चमत्कारांना नव्हे तर हातचालाखीनं महिलांना धमकावत शोषण केलं. चौकशीत भोंदूची कबुली तर दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. चौकशी दरम्यान खरातचं धक्कादायक विधान. मधु घरातचे बिल्डरच्या मदतीने व्हायचे कोट्यवधींचे व्यवहार. एका बिल्डरच्या 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात. नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय. मधु अशोक खराच्या घर आणि कार्यालयावर छापा. तृप्तबाला बंगल्यातून अनेक आधार कार्ड पॅन कार्ड जप्त. बनावट बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय. मधु घराची मुलगी तृप्तबालाची आज एसआयटी चौकशी होणार. मुलीच्या नावे कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याची माहिती. तपासातून काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष. एसआयटीची आज संध्याकाळी 5 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद. मधु अशोक खरात प्रकरणी एसआयटी काय खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष. तपासाची दिशा आणि नवे खुलासे समोर येण्याची शक्यता. पार्थ पवार कृतज्ञ. कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर झालेला खासदार. काँग्रेसचा पार्थ पवारांवर हल्लाबोल. काँग्रेसच्या डाऊनफॉल बाबत केलेल्या टीकेवरून सुनावले खडेबोल. आणि ठाण्यात माथेफिरूकडून 10 ते 12 वाहनांची तोडफोड. माथेफिरूला पोलिसांनी घेतलं ताब्यात. महत्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. मेट्रो 9चा दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B डायमंड गार्डन मंडाळे या 2 टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे. मेट्रोचे हे दोन्ही बहुप्रतीक्षित टप्पे प्रवासी सेवेत येणार आहेत आणि त्याशिवाय TBM द्वारे ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाच्या खोदकामाची सुरुवात आणि BKC मध्ये उभारल्या जाणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केलं जाईल. मुंबईत सध्या 4 मेट्रो मार्गिका सेवेत आणखी 2 नवीन मेट्रो मार्गिका दाखल होणार आहेत. मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाली टप्पा 1, मानखुर्द आणि मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1चं लोकार्पण होणार आहे. मुंबई शहर आता अधिक वेगवान मेट्रोमय होणार आहे. सध्या मुंबई मेट्रोचं जाळं 90 किलोमीटरवरून 2016 पर्यंत 120 किलोमीटर टप्पा पार करणार आणि त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. चला, 2 मार्गांचं आज लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडते आणि त्यामुळे अर्थातच मुंबईतल्या प्रवाशांचा दहिसरच्या दिशेने जाण्याकरता मीरा रोडच्या दिशेने जाण्याकरता प्रवास जो आहे तो सुखकर होईल. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विजय देसाई आता थेट मेट्रोमधनं आपल्याबरोबर आहेत. विजयशी आपण बोलूयात. विजय, अखेर आम्ही पण जेव्हा मीरा रोडपर्यंत येण्याचा विचार करतो किंवा अगदी त्या भागापर्यंत येण्याचा विचार करतो तर मधला घोडबंदरचा रस्ता हा ट्रॅफिकचा असतो, त्यामुळे पोहोचणं फार कठीण होतं आणि तसंही सरळ मार्गाने यायचं म्हटलं तरी वेळ लागतो. पण मेट्रोचे 2 मार्ग जे सुरू झालेले आहेत त्याचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे? विशाल, खरं तर मुंबईकरांसाठी ही एक पर्वणीच म्हणावं लागेल, कारण मेट्रो ही जी आहे आता सुरू होण्यासाठी काही वेळ आहे. आपण जर पाहिलं तर मी आता दहिसरच्या या स्टेशनवरती आहे. या स्टेशनवरती ही जी गाडी आहे ही मेट्रो जी आहे ही सजून झजून या ठिकाणी तयार आहे आणि या ठिकाणी ही संपूर्ण हे याच्या परिसरातील जे लोक आहेत ती या ठिकाणी या सेवेचा लाभ घेणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरती जे जाणारे आपले हे प्रवासी आहेत त्यांना या ठिकाणी प्रवाशांना या ठिकाणाहून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही सज्ज झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी आता हे सुरू होणार आहे आणि ही मेट्रो जी आहे आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे. त्यामुळे सर्व या प्रवाशांना आता ह्या सुखकर मार्ग असणार आहे. आपण जर पाहिलं तर या दोन्ही साईडला ह्या मेट्रोच्या गाड्या ज्या उभ्या आहेत आणि सज्ज झालेल्या आहेत आणि प्रतीक्षा आहे ती. कारण खरं तर या ठिकाणचं जर आपण जर ट्रॅफिक वगैरे पाहिलं तर या वाहतूक कोंडीतून आता कुठेतरी थोडीशी मुक्तता होईल असं वाटतंय. परंतु ह्या ज्या ट्रेन ज्या मेट्रो आहेत
त्या वेळेवर जर सुटल्या, वेळेवर जर लोकांच्या सोयीप्रमाणे जर सुटल्या तर त्याचा फायदा या ठिकाणी होणार आहे. विशाल. अच्छा, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल विजय. आमचे प्रतिनिधी विजय देसाई थेट मेट्रो स्टेशनवरनं याबद्दलचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. याबद्दल आपण बघूया, थोड्याच वेळात त्याचं लोकार्पण केलं जाईल, तो देखील सोहळा आपण बघणार आहोत. आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 2 महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एक DCP तर दुसऱ्या ACP दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतली होती का, असा सवाल उपस्थित केला जातोय. खरातसोबत अधिक काही आर्थिक व्यवहारही झाले का याबद्दलचा तपास होण्याची शक्यता आहे. कमाल आहे, एका पाठोपाठ एक घोटाळ्यांच्या आवृत्त्या आणि लोकांशी असणारे त्याचे संपर्क समोर येताना दिसत आहेत. न्यूज 18 मराठीने पहिल्यापासून ही गोष्ट स्पष्ट केलेली होती की एकटा खरात एकट्याच्या जीवावरती एवढे कारनामे करू शकत नाही. आणि अर्थातच या सगळ्या याच्यात हवाला असेल, भक्तांची फसवणूक असेल, त्यांच्याकडनं पैसे मिळवणं असेल, या सगळ्या याच्यात काही जादूटोण्याच्या वस्तू विकून त्यातनं पैसा मिळवणं असेल. आणि अर्थातच खरात हा लायझनर देखील होता. मोठमोठे टेंडर असतील, बदल्या असतील, यामध्ये देखील त्याचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आणि यातनं आता असं कळतंय की 2 महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या. एका IAS अधिकाऱ्याच्या पाठोपाठ 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, आणखीन एक धक्कादायक खुलासा. विशाल, नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणात नवनवीन अपडेट जे आहेत ते पाहायला मिळत आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये 2 महिला पोलीस अधिकारी यांचा यामध्ये सहभाग असल्याचं समोर आलंय. अर्थात सहभाग म्हणजे या अशोक खरात बरोबर या 2 महिला पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध होते. त्यांच्या प्रमोशनसाठी, बदलीसाठी अशोक खरात बरोबर त्यांचं संभाषण झाल्याचं समोर आलेलं आहे. त्याचे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग जे अशोक खरातच्या मोबाईलमध्ये काही चॅटिंग सापडलेलं आहे, मात्र तो मोठ्या प्रमाणात व्हॉइस कॉलच्या माध्यमातून चॅटिंग करत होता असं समोर आलेलं आहे. आणि ते व्हॉइस कॉल चॅटिंग मध्ये काही महत्वाचे चॅटिंग आढळून आलेले आहे व्हॉइस कॉलचे, ज्यामध्ये काही महिला अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांना प्रमोशन देण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली होती. अशा प्रकारचं लायझनिंगचं काम देखील अशोक खरात करत होता. मात्र तो कोणाच्या मदतीने वरती सेटिंग लावत होता हे यामध्ये समजू शकलेलं नाहीये. मात्र या सगळ्या प्रकरणात ज्या 2 महिला अधिकाऱ्यांनी अशोक खरातकडनं सेटिंग्स लावल्या, अर्थात बदल्यांसाठी असेल किंवा प्रमोशनसाठी असेल, त्या 2 महिला अधिकारी देखील आता या सगळ्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहे. विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे खरातचा संपर्क गोतावळा हा निश्चितच मोठा होता. अधिकाऱ्याशी मंत्र्यांशी असलेले संबंध आणि सदा सर्वदा हे संबंध जपत असताना या सगळ्या याच्यातनं महिला अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देण्याच्या संदर्भात देखील, त्यांना प्रमोशन मिळवून देण्याच्या संदर्भात देखील त्याचं काही चॅटिंग, व्हॉइस चॅटिंग त्याच्या मोबाईलवरती सापडलंय. भोंदू अशोक खरातच्या घर आणि कार्यालयावर छाप्यात मोठा खुलासा झालेला आहे. तृप्तबाला बंगल्यातून असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त करण्यात आली आहेत. बनावट बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय प्राथमिक तपासात उघड झाला. थोडे थिडके नाहीत, 131 बनावट खाती उघडल्याचं समोर आलंय. बाप रे. अहिल्यानगर, नाशिक, पुणे इथे आणखी खात्यांचा संशय व्यक्त केला जातोय. अनेक खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक करण्यात आलेला होता. पतसंस्थांमध्ये खात्यात स्वतःला नॉमिनी लावून आर्थिक जाळं या ठिकाणी पसरवलेलं होतं आणि भक्तांकडून आधार पॅनच्या झेरॉक्स घेण्याची त्याची पद्धत होती. पंटरांमार्फत म्हणजे हाताखाली असणारे जे काही सो कॉल्ड भक्त आहेत त्यांची वैयक्तिक माहिती गोळा केली जात होती आणि मिळालेल्या माहितीनुसार टार्गेट करून फसवणूक केल्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो. लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितेच्या जबाबातून धक्कादायक माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्यात मिळालेली आहे आणि ठाण्यात दाखल गुन्ह्यानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळालंय. 131 बनावट खाती म्हणजे भक्तांच्या नावे उघडण्यात आलेली खाती आणि याला खरातने स्वतःचाच मोबाईल नंबर लिंक केलेला होता. भोंदू अशोक खरात